मॅडम तुम्ही मला बोलवलं? बायकांचा वेढा उठला, सरळ बोलता येत नाही कोणाला? हा मला येतं ना, काय ते सहज गमतीनं. आज पुन्हा तुम्ही लेट आलात. आजची ही तुमची 6वी खेप. 7वी खेप. वर तोंड करून बोलता आणखी? नाही खरं ते बोललो ना मी. काय आज मी वेळेवर नाही होतो वेळेवर येणारच होतो, पण त्याची काय गंमत झाली. घरातून वेळेवरच निघालो, पण वाटेत सायकलच पंक्चर झाली. हो, गेल्याच महिन्यात नवीन ट्यूब टाकून घेतली होती, पण हल्लीच्या ट्यूबचं काय खरं नाही. हो तुम्हाला सांगतो, इंग्रजांच्या काळात ज्या ट्यूब्स मिळायच्या ना, त्या कात्रीने कापल्या तरी. माने तुमचं सायकल पुराण बंद करा. करतो. तुमचा हा बेशिस्तपणा मला अजिबात आवडत नाही. गिऱ्हाईकांना वाट बघायला लावणं गैर आहे. नाही हे पहा, तुमची सायकल पंक्चर होत असेल तर तुम्ही बसनी येत जा. पण बस सुद्धा पंक्चर होते, कधी कधी होते ना पंक्चर. मिस्टर माने, तुम्ही तुमच्या कामाला जा. यापेक्षा अधिक मी काही बोलू शकत नाही. मॅडमची तब्येत ठीक आहे ना? नाही म्हणजे सर्दी पडसं खोकलावर काय झालेलं नाही ना? नाही. हा नाही तर माने, तुम्हाला मॅडमने बोलवलंय? मला? याला असेल, कारण सध्या तो जात आहे आणि मी सुपात आहे. नाही तुम्हालाच बोलवलंय. मॅडम रजेवर असताना सुद्धा सोडत नाहीत. बघतोच काय, चल पुढे, मी आलो. काय करून बघतो वरती. माने, तुमचा वीकली रिपोर्ट अजून का आला नाही? काम करता का गप्पा मारता? तुम्हाला किती वेळा सांगितलंय, हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही. अहो मॅडम, तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक बोलू का? अहो मी रजेवर आहे. हो, मी तुम्हाला वीकली रिपोर्ट कसा काय देणार? अहो मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? कधी सांगणार? तुम्ही मशीन गन सारखा धाड 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 शब्दांचा मारा सुरू केलात. मग तोंड उडेल तरी अवसर दिलात काय तुम्ही? तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी. सॉरी. इट्स ऑल राईट. म्हणजे मी एक तुम्हाला विनंती करू का? अहो निदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला. प्रेमानं म्हणजे? मी प्रेमा न म्हणालो, प्रेमाचं नाही म्हणालो. सॉरी म्हटलं ना. चुकीच्या प्रायश्चित्ताबद्दल चहा देते. चहा कशाला उगाच? बसा. नाही बसतो. तुम्ही मला बसायला सांगताय? हो. तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय? हो का? थांबा जरा जाऊन येतो. कुठे निघालात? जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो. म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता, आज पश्चिमेला उगवला का काय सांगता येत नाही, म्हणून जरा चहा घ्या. रजा सहज घेतली होती की विशेष काही कारण? विशेष म्हणजे? म्हणजे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे? तसं काय नाही, म्हणजे आम्ही खूप बघायला तयार आहे, पण मुली दाखवायला आल्या पाहिजेत ना. कशी मुलगी हवी तुम्हाला? कशी म्हणजे दिसायला बऱ्यापैकी, म्हणजे तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल, पण तुमच्यासारखी असली तरी काय हरकत नाही. माझ्यासारखी? व्हॉट यू मीन? म्हणजे मिळवणारी, स्वतःचं घर चालवणारी. जाऊ द्या, तुम्ही मला एवढा चहा दिलात आणि माझ्याशी एवढा आपुलकीने बोललात त्याबद्दल थँक्यू. निघतो मी. चहाचा कप राहिला. अरे इंग्रज, कुठेस तू? अरे तू मला शोधतोयस? नाही रे, अजून मी जागेच्या अडचणीत आहे. मागं तुम्हाला ती जागा सांगितली ती गेली काय? नाही मग? त्यांना अजून पाहिजे तसा भाडे करू मिळाला नाहीये. तू जाऊन विचार. कोणाचा बंगला आहे? पाषाण रोडवर आहे. लीलाबाई काळभोर. लीलाबाई काळभोर. म्हणे मॅडमने बोलवलं तुम्हाला? आज सुद्धा दमदार स्वागत होणार असं दिसतंय. काय बोलताय? तुला प्रत्येक बाबतीत तोंड घातलंच पाहिजे काय? आलं म्हणून सांगताल? या माने. बसा. तुम्हालाच म्हटलं मी. बसा. आज मी खूप आनंदात आहे. अरे वा, तुम्हाला पण आनंद होतो? होतो ना, का नाही होणार? का? मी माणूस नाही? कोण म्हणतं? नुसत्या माणूस नाही, तुम्ही बाई माणूस आहात. हा पेढा घ्या. अरे वा, पेढा. मला माहित नव्हतं तुम्ही परीक्षेला बसला होतात. मिस्टर माने, हा परीक्षेचा पेढा नाहीये, तर लग्नाचा. लग्नाचा म्हणजे? म्हणजे काय? हो, लग्न ठरले त्याचा पेढा. तुमचं लग्न ठरलं? छे हो, माझ्या मोठ्या बहिणीचं. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. माने, लग्न माझ्या मोठ्या बहिणीचं ठरलंय. मला काय कॉंग्रॅच्युलेशन देताय? हा, म्हणजे तुमची लाईन क्लिअर झाली ना आता. इश्य, काहीतरीच काय. राग आला काय? का हो? मी अजून तुमचा हात नाही सोडलेला. मिस्टर माने, मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे.
हा त्रास मग हरकत नाही. मला दम ऐकू आलं. काय घाबरलो मी. मला वाटलं पेढा देऊन वरती मिस्टर माने हा. माझ्या बरोबर साड्यांच्या दुकानात चला. का मोठ्या बहिणीसाठी 2 साड्या घ्यायच्यात. तुमचा रंगाचा चॉईस बरा दिसतोय. मला जरा मदत करा. करतो ना. चला. ही साडी कशी वाटते? ही साडी चांगली आहे पण जरा डार्क कलर आहे हिचा. मला नाही वाटत ही नेसेल. ही बघा ही एक चांगली साडी वाटते मला. म्हणजे हा रंग खुलून दिसेल असं मला. तुमची आहे होय? ती चॉकलेटी रंगाची दाखवा. हा रंग चांगला वाटतो ना? हा रंग चांगला आहे पण तुमच्या बहिणीला एकदम खुलून दिसेल. मग घेऊन टाका ना. घेऊन टाका. ती दाखवतो ना. ती दाखवा लिंबू कलरची. हा रंग सुद्धा चांगला आहे. छे छे तिला लिंबू कलर अजिबात आवडत नाही. तुम्हाला म्हणतो मी तिला नाही. लागाव नका पण या रंगाची साडी आणि याला मॅचिंग असा जर ब्लाऊज घातला तर तुम्हाला खरोखरच खुलून दिसेल. माफ करा म्हणजे मी जास्त स्पष्ट बोलल्याबद्दल जर तुम्हाला राग आला असेल तर. ही साडी पॅक करा. बिल पाठवून द्या. ए इंगळ्या. हा. ए इंगळ्या. हा. अरे काय चाललंय काय? कुठं काय? किती धूळ साठली आहे? हा, साफ धूळ. नाही करायची काय? हा. साफ कर. हो. नाही तर मॅडम तुला आणि मला एकदम साफ करतील. हा. तर फडका घेताल तोपर्यंत मी धरतो डबे. चलो आता काय खैर नाही. केबिन पर्यंत आवाज पोचला असेल बहुतेक. म्हणे मॅडमने बोलवलेलं. हो. वाटलंच मला. मॅडमच्या हातात काय रे? छडी एका चाबूक आहे. ते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर समजेल. काय नाही मॅडम तो इंगळ्यात फडका मारत होता. मी त्याला पावडरच्या डब्याच्या मागे फडका मारायला सांगितला. मी पावडरचे सगळे डबे उतरून धरले होते. धडाम करून खाली पडले. फारसं नुकसान झालेलं नाही. हा आता थोडीशी पावडर खाली साडली पण तोंडाला लावली. काय म्हणायचे ते मला नीट सांगाल का एकदा? पावडरचे डबे पडले एवढंच कळलं मला. अहो पावडरचे डबे ते पडायचेच. ते तेवढं धाप लागण्याचं काय कारण आहे? हं? हो खरं धाप लागण्यासारखं काय कारण आहे? आता पावडरचे डबे ते पडायचे हे माझ्या लक्षातच नाही आलं. तसं पाहिलं तर पुष्कळ गोष्टी तुमच्या लक्षातच येत नाहीत. हो तसं होतं एखाद्या वेळेला. तुमचे डोळे तरी चांगले आहेत ना? चांगले म्हणजे काय एकदम उत्तमच आहेत. म्हणजे लांबचं सुद्धा मला एकदम स्वच्छ दिसतं. म्हणजे जवळचं दिसत नाही. आता लांबचं दिसतं म्हणजे जवळचं दिसणारच नाही का? ते जाऊ द्या. बसा. हो थँक्यू. काय तुम्हाला लिंबाचं लोणचं आवडतं की नाही? लिंबाचं लोणचं? आता लिंबाचं लोणचं म्हटलं की माझ्या जिभेला नळासारखी पाण्याची धार लागते. आता लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण. लिंबाचं मटण कसं करतात? माफ करा मी चुकून बोलून गेलो. मला एवढंच म्हणायचं होतं की मला लिंबाचे पदार्थ फार आवडतात. म्हणून तर परवा साडीच्या दुकानामध्ये मी तुम्हाला लिंबू कलरची साडी. मॅडम तुम्ही काय सुरेख दिसता हो. खरंच तुम्ही आरशात बघा काय सुंदर दिसता हो तुम्ही. नशीब तरी बरंच लवकर लक्षात आलं तुमच्या. आज तुमच्याकडे बघतच राहावंसं वाटतंय. थँक्यू. मॅडम तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगू? बोला. तुम्ही जर एखादी फिक्कट कलरची लिपस्टिक लावलीत ना तर तुमचं रूप खरोखर. मिस्टर माने तुमच्या ओठापर्यंत पोचण्याचा मला काहीच अधिकार नाही. माफ करा मी येतो. माझे कस्टमर बाहेर वाट बघत असतील. तुझी नका बघू. अरे हे काय हे काय पद्धती काय नका दाखवणे. मांजरी सारखी काय नका दाखवते. हे काय बघ चांगलेच खातेच वाटतं. तू ही शेड लाव चांगली दिसेल. नख एकदम नखरेल दिसतील. बघे नका खरी आहेत ना? म्हणजे काय? म्हणजे काय काय भंकच केली मी काय कळत नाही एवढं. हे पहा तुम्हाला काय घ्यायचं असेल ते चटकन घ्या आणि निघा. ही गप्पा मारण्याची जागा नाही. या आमच्या मालकीने बाई यांची शिस्त म्हणजे एकदम कडक. तुम्ही गप्पा बसा. बसतो ना गप्पा. लिपस्टिक देऊ ना? द्या आणि ताबडतोब केबिन मध्ये या. केबिन मामला कठीण आहे. आम्ही जातो आता. तुमची ती सासू आतमध्ये जळक लाकूड घेऊन बसली असेल. बाय. येस मॅडम. मिस्टर माने हा? खरेदीला आलेल्या बायकांची तुम्ही नको तितकं बोलता. हा काय त्यांचा मूड सांभाळण्यासाठी मला बोलावंच लागतं ना. हे पहा त्यांचा मूड सांभाळण्याची जबाबदारी तुमची नाही. सेल्समन विक्री करावी. तेच करतो ना मी. म्हणजे काय होतं मी एक शब्द बोलला ना की बायका 4 शब्द जास्ती बोलतात. आता बाई असल्यामुळे तुम्हाला माहिती मगाशी त्या 2 मुली आल्या होत्या त्यांच्याशी तुम्ही. हा त्या मुली होय. त्या मुली मला एकदम जवळच्या आहेत. जवळच्या म्हणजे? जवळच्या म्हणजे जवळजवळ घरातल्याच आहेत.
तुमचं बोलणंच काही मला कळत नाही. काय मी ज्या बंगल्यात राहतो ना त्या बंगल्याच्या मालकीण बाईच्या त्या भाच्या आहेत. ते ठीक आहे हो, पण हातात हात घेऊन नखं पाण्याची काय गरज होती? उद्या कोणी लिपस्टिक मागितली तर तुम्ही ओठ मुळीच हातात घेणार नाही, कारण कुठल्या ओठाला कुठली लिपस्टिक चांगली दिसते हे मला दुरून सुद्धा चांगलं कळतं. आता तुम्ही लावलेली ही शेड तुम्हाला चांगली दिसेल असं मी मागच तुम्हाला सुचवलं होतं. मॅडम तुम्ही फार सुंदर दिसता हो. मला आधी सांगा, त्या मुली खरोखरच मालकिणीच्या भाच्या होत्या? हो ना, एकीचं नाव सुषमा आणि दुसरीचं नाव मनीषा, आणि मालकीणबाई आहेत ना त्यांचं नाव लीलाबाई काळभोर. पाषाण रोडला त्यांचा मोठा बंगला आहे, जाऊन तुम्ही खात्री करून घेऊ शकता ना. ऑल राईट तुम्ही जाऊ शकता, पण लक्षात ठेवा बायकांची रस सांभाळून बघा. त्यांच्याशी सलगीनं वागलेलं सेल्समन म्हणून बरं दिसत नाही, आणि मलाही ते आवडत नाही. हो जातो ना, मी जातो. मॅडम मी तुम्हाला बोलावलं नाही. नाही, मी स्वतःहून इथं आलोय. मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाहीये, खाजगी सुद्धा. गेट आउट. ओरडून सांगायची काही गरज नाही, मी जातोय. मॅडम तुमचा राग मला मंजूर आहे, मी जाणारच आहे. ही नोकरी मी सोडणार आहे, माझं तोंड सुद्धा मी तुम्हाला परत कधी दाखवणार नाही. पण एवढं सांगतो की तुम्ही रागवत असला तरी तुम्ही मला आवडत होतात. पण आता सगळं संपलंय. आता एकच विनंती आहे, हे पत्र वाचा, माझी अखेरची इच्छा म्हणून. थांबा. तुम्ही हो, मला तुमच्याशी बोलायचंय. नेहमी बोलता तसं. हं? बोला. का का तुम्ही माझा असं छळ केलात? हे सगळं आधी का नाही सांगितलं तुम्ही मला? माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचार केलात कधी? मी किती निराश झाले होते. काय मिळालं तुम्हाला हे सगळं करून? तुम्ही आधी का नाही सांगितलं मला? आधी का नाही सांगितलं मला? आधी का नाही सांगितलं तू? तुम्ही तरी मला आधी कुठे सांगितलं होतं मॅडम? सगळ्याच गोष्टी सांगाव्या लागतात? हा, त्याशिवाय आमच्या कशा लक्षात यायच्या? नाहीतरी कुठली गोष्ट तुमच्या वेळेवर लक्षात आली म्हणा. पण तुमचं प्रेम मात्र एकदम दमदार होता. म्हणजे तोंडानं दम द्यायचा आणि मनातनं प्रेम करायचं. पण मॅडम तुम्ही यापुढे मॅडम नाही म्हणायचं, हा फक्त माथुरी म्हणायचं.